नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल अत्यंत वाईट आपल्या कानावरती पडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितजी दादा पवार यांचं दुःखद निधन झालं. आता या निधनाची बातमी जशी पूर्ण महाराष्ट्रात कळाली तसं पूर्ण महाराष्ट्र खरोखर हळहळला. राजकारण बाजूला ठेवूया आपण, राजकारणातल्या गोष्टी बाजूला ठेवूया आपण, हेवे दावे सगळे बाजूला ठेवूया आपण, पण एक माणूस म्हणून ज्यांची कारकीर्द आपण जर बघितली तर खूप चांगल्या प्रकारची होती. या दादांना, ज्यांना आपण दादा म्हणूनच खरं म्हणजे ओळखतो, महाराष्ट्राचे दादा म्हणून, या अजितदादा पवार यांना इग्नाईट परिवाराकडनं खूप खूप श्रद्धांजली आम्ही वाहतो. त्यांनी आत्तापर्यंत जेवढं काम केलं आहे, जेवढ्या स्पीडनी कामं केली आहे, खरंच हे स्तुतनीय आहे, स्तुती करण्यासारखं आहे. दादांच्या या जाण्यामुळे खरं म्हणजे खूप मोठी, राजकारणात म्हणा किंवा जे महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणारे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, असे नेते इथे गमावले, आपण थोडक्यात असं म्हणू शकतो. सो अजितदादा पवार आपल्यातनं गेलेत, हे अचानक त्यांची एक्झिट झाली ना, ही अजूनही बऱ्याच जण मान्यच नाही. म्हणजे आत्ताही वाटतं की नाही, ही बातमी कदाचित चुकीची असू शकते, चुकून आली आहे, चुकून काहीतरी आपण बघतो किंवा आपल्याला स्वप्न पडलं की काय असंच होत आहे. बघा, मी परत एकदा सांगतो की एक माणूस म्हणून आपण या घटनेकडे बघूया, राजकारणाच्या गोष्टी बाजूला ठेवूया. पण एक माणूस म्हणून जर बघितलं तर या नेत्यावरती प्रेम करणारा पूर्ण महाराष्ट्र होता आणि खरोखर हळहळला. काल अक्षरशः महाराष्ट्रात सगळे स्तब्ध बसलेले होते. काय घडलं, अचानक घडलेलं आहे. म्हणजे हे सगळं आता तुम्हाला माहिती आहे, कसा ऍक्सिडेंट झाला, काय झालं, सगळ्या गोष्टी मी बघत नाही, याच्याकडे आपण बघणार पण नाही, मी तुम्हाला सांगत पण नाही आता त्याच्यावरती. काय खरंच राजकारण आहे का, इन्व्हेस्टिगेशन चालू होणार का, काय काय त्या गोष्टी सोडून देऊया. पण हो, माणूस होता, हो तो गेला, काही सेकंदात तो माणूस गेलाय. बाकीच्या गोष्टी चालूच राहणार आहेत तुमचे. खरंच काय झालं, काय बिघाड झाला, काय प्रॉब्लेम झाला, राजकारण आहे का, हे आहे का, ते जाऊ द्यात. पण त्या माणसाकडे बघा, त्या माणसाने जे आपल्या पूर्ण आयुष्यभरामध्ये जे करून ठेवलं ना, हे खरंच खूप मोठं काम आहे. थोडक्यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की दादा, ज्यांचा जन्म 1959 साली झाला, 2026 साली आत्ता ते आपल्यामधनं निघून गेले. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ते, आत्ता जेव्हा गेले तेव्हा 66 वर्ष, 6 महिने, 6 दिवस यांचं आयुष्य होतं आणि ते 6 वेळा उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनी भोगलेलं आहे. सो अर्थमंत्री पण ते होते, म्हणजे त्यांनी बजेट पण सादर केलंय. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. आता आपण त्या व्यक्तीकडे जेव्हा बघतो, तो आत्ता मोठा झालाय, आत्ता दिसतोय आपल्याला मोठा, पण ते लहानपणापासून ज्या पद्धतीने जगले, त्यांचं लहानपण कसं होतं, तुमच्या आमच्यासारखंच त्यांचं आजोळ जे होतं ते अहमदनगर जिल्ह्यामधलं होतं. मामाच्या घरी जायचे, त्यांचं मावशीचं घर फुलंब्री संभाजीनगर आहे, तिथे पण जायचे. म्हणजे ते सगळं जर बघितलं आपण, न्यूजपेपरला पण आलेलं आहे, हे पुढे येत राहणारच आहे. सो त्यांनी खूप लहानपणापासून संघर्ष केलेला आहे. त्यांच्या या जाण्यामुळे थोडक्यात आपण 5 गोष्टी त्यांच्या थोडक्यात समजून घेऊया, ज्या दादांकडून खरंच शिकण्यासारख्या आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण मला ज्या भावल्या ते तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला नक्कीच जाणवेल की हे व्यक्तिमत्व किती मोठं होतं. लहानपणापासून संघर्ष होता. अगदीच एक एक स्टेज असतं. तुम्ही म्हणाल ते पवार घराणं होतं, पवार घराण्याचं सगळे घराणेशाही आहे. ओके, मान्य आहे. पण प्रत्येक जण जरी घराणेशाहीतून आला असेल, तरी तो तेवढा मोठा होतोच असं नाही ना. अमिताभजी बच्चन साहेब खूप मोठे होते. त्यांचा मुलगा तेवढा मोठा आहे का आत्ता नावाने? नाही आहे, इंडस्ट्रीमध्ये पण नाहीये. सचिन तेंडुलकर आहे, खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा मुलगा जो आहे अजून त्यापर्यंत पोहोचणार नाही, त्याला सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे. असे बरेचसे मोठे-मोठे उदाहरण तुम्ही घेऊ शकतात. सो हा इझिली, म्हणजे जरी घराणेशाही होती, त्याला 5-10% त्याचा सपोर्ट म्हणूया, पण उरलेल्या गोष्टी मात्र संघर्षातूनच घ्याव्या लागतात. आपले माननीय पंतप्रधान साहेबांचा तुम्ही विचार करू शकता. काय घराणेशाही होती? कसे काय इथपर्यंत पोहोचले? बाकीच्या गोष्टी मी बाजूला ठेवतो. तुम्ही त्याच्यात नक्कीच तुमचा कदाचित त्याला विरोध असू शकतो. त्या गोष्टी बाजूला ठेवतो. पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला संघर्ष आपण लक्षात घेऊया. जो पॉझिटिव्हनेस आहे तो लक्षात घेऊया. निगेटिव्ह गोष्टी बाजूला ठेवूया. सो हा संघर्ष त्यांनी लहानपणापासून केलेला आहे. त्यांचं व्यक्तिमत्व डेव्हलप करणं असेल, कामाचा ओघ असेल, तुमचं प्रेझेंटेशन असेल, तुमचं बोलणं असेल, सगळ्यांना बांधून ठेवणं असेल, कार्यकर्त्यांशी बोलणं असेल, संघटितपणे राहणं असेल, हे सगळे संघर्ष त्यांनी करत आलेले लहानपणापासून.
हा संघर्षातनच मोठा झालेला व्यक्ती आहे. दुसरं म्हणजे दिनचर्या तुम्ही दादांबरोबर दादांच्या बाबतीत ऐकलं असेल, की त्यांची सकाळ अगदी पहाटे चालू होते. 5:30 लाच त्यांची दिवस चालू होतो. म्हणजे आपण किंवा त्यांच्यासारखे जे नेते होते, जे व्यक्तिमत्व होते, ते कदाचित त्यांच्या पुढे अर्धा दिवस असायचे. म्हणजे अर्धा दिवस आधीच त्यांचं चालू होऊन जायचा. सगळ्यांच्या पुढे ते असायचे. सकाळी अगदी लवकर उठणं, कधी-कधी मंत्रालयात ते 8 वाजता 9 वाजता हजर राहायचे. कोणी नसताना मंदिरात येऊन सगळे मीटिंग वगैरे चालू करायचे, सगळ्या फाईल चेक करायचे. एवढा कामाचा स्पीड होता त्यांचा. रात्री कधीही झोपले 2:30, 3, 2 कधीही झोपले तरी सकाळी मात्र नियमितपणे पहाटे 5:30 ला उठायचे. ही चांगली गोष्ट आहे. आपण त्यांच्याकडे ह्या चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे, की एवढा कामाचा आढावा, एवढे आवाका असून सुद्धा कधी झोप निवांत, म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असताना माणूस विचार करतो, की आता मी निवांत जगेल, निवांत झोप काढेल, बाकीच्या गोष्टी नंतर बघेल, पण नाही. त्यांना माहिती आहे. ते म्हणायचे पण राजकारण खूप वंगाळ आहे. वंगाळ शब्द वापरून ते म्हणायचे, तुम्ही नका येऊ राजकारणामध्ये. तुम्ही ना मस्तपैकी एखादं चांगलं जॉब, नोकरी, बिझनेस करा आणि निवांत जगा. हे खूप वंगाळ आहे, खूप अवघड आहे. अरे तुरे याच्या हेवे दावे खूप चालतात याच्यामध्ये. खूप बोलावं लागतं याच्यामध्ये. कठीण प्रसंगी कुणावरती काही भाष्य करावं लागतात. ह्या संघर्षातून गेलेत. तुम्हाला माहिती आहे त्यांचा संघर्ष कसा होता. पक्षामध्ये काम करत असताना स्वतंत्र पक्ष आला. नंतर इतर पक्षांबरोबर त्यांना युती करावी लागली. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. हा संघर्षच आहे. याच्याकडे तुम्ही थोडं पॉझिटिव्ह बघा. बाकीच्या गोष्टी निगेटिव्ह बोलायसारख्या सगळ्यांना सापडतील. पण मी काय म्हणतो, हा माणूस काल होता, आज नाहीये. आज नाहीये. विचार करा, की ह्या माणसाने काय कमावलं, काय गमावलं आणि तुमच्याकडे काय देऊन गेला. सो तुम्हाला घेता येणाऱ्या गोष्टी नक्की याच्यातनं घेऊ शकतात तुम्ही. बघा, कामाचा माणूस हे त्याची म्हणजे त्यांना एक म्हटलं जायचं, की कामाचा माणूस, कामाचा माणूस. कारण आता तुम्ही बघितलं असेल, की ज्या एरोप्लेनचा ॲक्सिडेंट झालेला आहे, म्हणजे जे काय प्रायव्हेट होतं जेट ते, त्यात आजूबाजूला पडलेला निवेदनांचा ढिगारा होता, कागदपत्रे होती. एवढी कागदपत्रे आजूबाजूला त्यांच्या त्या ॲक्सिडेंटच्या शेजारी पडलेले होते. म्हणजे नियमितपणे नेहमी ते या सगळ्या जनतेची जी मागणी होती ती बरोबर त्यांचे जे निवेदन होती बरोबर घेऊन जात होते, निवेदन घेत होती. त्याच्यावर ते काम सुद्धा चालू होता. दिवस रात्र मेहनत ते खरंच करत होते. पण एवढा महत्वाचा माणूस होता, एवढा कामाचा माणूस होता. प्रत्येक जण बोलतोय की खरंच कामाचा माणूस होतो. त्यांनी इतक्या स्पीडनी, इतकी जलद गतीने जी डेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये केली ती खरंच वंदनीय आहे, स्तुतनीय आहे. म्हणजे स्तुती करण्यासारखी आहे. कौतुकास पात्र असणारा हा व्यक्ती आहे. सडेतोड स्पष्ट बोल त्यांचे नियमित सगळ्यांनाच माहिती आहे. सडेतोड बोलायचे ते. एखाद्या गोष्टीत काम होणार असेल लवकर तर सांगायचे, नसेल नंतर नाही सांगायचे. सडेतोड त्यांनी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा स्टेजवर उभं राहून भाषण पण दिलं असेल तर ते भाषण सुद्धा सडेतोड असायचे. जे आहे ते स्पष्टपणे सांगायचे. बरोबर की नाही? एक माणूस म्हणून आपण त्यांच्याकडनं किती अपेक्षा ठेवणार आहे? जनतेची अपेक्षा असणारच आहे. अगदी तळागाळातल्या व्यक्तीची अपेक्षा असणार की ह्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने असंच आमचं काम करावं. कसं असतं ना, त्या पदावरती, त्या खुर्चीवरती, त्या तिथे बसल्यानंतर ती जी जबाबदारी येते ना, ती जबाबदारी खूप मोठी असते. आणि ही जबाबदारी प्रत्येक जण चांगल्या पद्धतीने, पारदर्शकपणे हँडल करायचा प्रयत्न करत असतोच. प्रत्येक जण करतोच आहे, पण त्यातले हे एक दादा हे खरंच वंदनीय आहे. खूप मोठ्या लेव्हलला ते काम करत होते. मला सांगा, असं कोणताही नेता, राजकारणी नेता तुम्ही दाखवा मला, की त्याला कोणीच काही बोललेलं नाहीये. सगळ्यांनाच सगळेच बोलतात. कधी-कधी बोलतात, कधी बोलत नाही. एक दिवस चांगलं बोलतात, एक दिवस वाईट बोलतात. पण ज्या पद्धतीने दादांनी हे आयुष्य जगलेत किंवा आतापर्यंत त्यांची कारकीर्द बघितली तर खूपच चांगल्या पद्धतीने त्यांनी ही कारकीर्द गाजवली आहे. पिंपरी चिंचवड खूप डेव्हलपमेंट तुम्हाला माहिती असेल. पुण्यामधला पिंपरी चिंचवड एरिया खूपच डेव्हलपमेंट त्यांनी करून टाकलेला आहे. त्यातला अजून एक मुद्दा म्हणजे निर्भीडपणा. नेहमी निर्भीडपणे ते बोलत असायचे. जे जनतेसाठी, जे डेव्हलपमेंटसाठी ज्या चांगल्या गोष्टी ते सडेतोड बोलत होते, स्पष्टपणे सांगत पण होते. सो अशा महत्वाच्या नेत्याची आपल्यामधून खरंच एक्झिट झाली. हे खूपच आपल्याला वाईट, अत्यंत वाईट अशी बातमी काल ऐकायला मिळाली. आणि दादांच्या या जाण्यामुळे खरंच ही मोठी पोकळी निर्माण झाली. हे कोणी भरू शकेल असं अजिबातच नाहीये. सो दादा नेहमी आम्हाला स्मरणात राहतील. आमच्या सगळ्या जनतेला, इग्नाइट अकॅडमीला पण आणि सगळ्या जनतेला दादा नेहमी स्मरणात राहतील. या अशा थोर महात्म्याला, थोर व्यक्तीला, या कार्याला आम्ही सलाम करतो आणि दादांना इग्नाइट अकॅडमीच्या सर्व परिवाराकडनं विनम्र अशा पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.